नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. काल ज्या पद्धतीने आपण लेवल डिस्कशन केल्या होत्या, काही ज्या लेवल होत्या त्या बुलिश साईडला होत्या, काही होत्या सेलिंगच्या साईडला होत्या, एक नो ट्रेडिंग झोन होता. मार्केट जर बघितलं तर गॅप अप ओपन झालं, मार्केटने एक छोटासा पुलबॅक घेतला आणि जी आपण नो ट्रेडिंग झोनची रेजिस्टन्स लेवल जी बुलिश लेवल होती त्या लेवलवरती मार्केटनी सपोर्ट घेतला स्पेशली निफ्टीने आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम फर्स्ट हाफमध्ये बघायला मिळाला. आणि त्याच्यानंतर आजचा इंट्राडे हाय जर तुम्ही बघितला, मी सांगणार आहे तुम्हाला निफ्टीचा चार्ट एक्सप्लेन करताना, त्या लेवलवरती निफ्टीने टच केला, एक प्राइस ॲक्शन क्रिएट केली, एक सपोर्ट ब्रेक केला आणि त्याच्यानंतर परत एक शार्प एक्सपायरी सेलिंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. सो आय होप कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, लेवल व्यवस्थित नोट केले असतील आणि कालच्या व्हिडिओचा आज कुठे ना कुठे तुम्हाला ट्रेडिंग सेशनमध्ये थोडी जरी हेल्प झाली असेल तरी कमेंट करून नक्की सांगा. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटचं जे स्ट्रक्चर लास्ट 2 दिवसापासून बुलिश होतं ते स्ट्रक्चर कुठे ना कुठे आज थोडंसं ब्रेक झालेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळाला सेकंड हाफमध्ये. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, काहीसा मार्केटचा जो मोमेंटम आहे तो कंटिन्युअस मार्केट करताना दिसू शकतो. म्हणजे जो सेकंड हाफमध्ये एक नेगेटिव्ह सेलिंग साईडचा जो मोमेंटम आलेला आहे, एक छोटीशी बेरिश प्राइस ॲक्शन क्रिएट करून मार्केट अजून एक स्ट्रॉंग ट्रेंडिंग सेलिंगचा व्ह्यू दाखवण्याचे हाय पॉसिबिलिटी आहे. आता तुम्हाला माहिती आहे ज्या एक्सपायरी आहेत त्या थोडक्यात बघितलं तर एक्सचेंज झाले. ते एक्सचेंज म्हणजे काय की जी गुरुवारची निफ्टीची एक्सपायरी होती ती आता मंगळवारी झाली, म्हणजे आज एक्सपायरी होती. आणि जी सेन्सेक्सची एक्सपायरी जी मंगळवारची होती ती आता काय झाली, शिफ्ट झाली गुरुवारवरती. आणि उद्याचा जो दिवस आहे तो कुठे ना कुठे कन्सिडर आपण सँडविच डे करतो, कारण की एक एक्सपायरी नॉर्मल डे आणि परत एक्सपायरी डे, म्हणजे 2 एक्सपायरीचा जो मधला दिवस आहे तो खूप इंटरेस्टिंग नाही आहे. जर ऑप्शन बाहेर जर बघितला तर त्या दिवशी थोडंसं मार्केट साईडवेज थोडंसं ट्रॅप अशा पद्धतीने मार्केट मुवमेंटम देतं. मग ते काय लेवल असणार आहे त्या देखील आपल्याला डिटेल्समध्ये बघायच्या आहेत, निफ्टीच्या देखील, बँक निफ्टीच्या देखील आणि सेन्सेक्सच्या देखील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जावा, कारण की खूप साऱ्या गोष्टी मी ॲनालिसिस व्हिडिओ करताना प्राइस ॲक्शन म्हणा, काय मार्केटचे जे सेटअप आहेत ते देखील मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जे बनले ते सेटअप आपण तिकडे डिस्कशन करत असतो, त्या इम्पॉर्टंट लेवल डिस्कशन करत असतो. परंतु तुम्हाला जर पुरेपूर प्राइस ॲक्शनचं जर ज्ञान घ्यायचं असेल किंवा पुरेपूर सेटअप कसे तयार होतात, ते कुठले कुठले सेटअप असतात ते, आणि बघा सेटअप सर्वांना माहीत असतात, काही हरकत नाही. डबल टॉप म्हणा, पॅरल चॅनल म्हणा, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर म्हणा, किंवा कुठले XYZ सपोर्ट तुम्हाला माहिती आहेत ते बऱ्यापैकी सपोर्ट माहिती असतात. परंतु ते सपोर्ट होण्यामागं काही सिच्युएशन झालेली आहे, ते सपोर्ट कशा पद्धतीने झाला पाहिजे, जर असा सपोर्ट झाला तर कुठपर्यंत मोमेंटम येण्याचे चान्सेस आहे, हे सगळं डिटेल्समध्ये आपण कुठे सांगितलेलं आहे, आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल प्राइस ॲक्शन शिकण्यासाठी, सेटअप कसे तयार होतात, त्याला कसं प्ले केलं पाहिजे हे शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा जाऊन चेक करू शकता. तुम्हाला वाटलं बाबा तुम्हाला यातनं काही ना काही शिकायला मिळेल तर नक्की तुम्ही जॉईन करण्याचा विचार करू शकता, अन्यथा कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. परंतु एकदा जाऊन चेक नक्की करा आणि काय प्राइस ॲक्शन, काय सिलेबल्स आहे तो एकदा बघा. तुम्हाला वाटलं की तुम्हाला यातनं काही ना काही शिकायला मिळणार असेल तर तुम्ही नक्की विचार करू शकता. ओके, आता तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट आहे, आपण डिस्कशन करतो निफ्टी 5 मिनिटाचं. आता काय होतं की काही लोक फक्त निफ्टीमध्येच ट्रेडिंगचा विचार करतात. हरकत नाही, तुम्हाला जे वाटतं तो इंडेक्स तुम्ही चूज करू शकता, ते वाटतं तुम्हाला ते करू शकतात, कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. परंतु शिकण्यासाठी जर काय असेल ना इम्पॉर्टंट, तर तो पूर्ण व्हिडिओ बघणं इम्पॉर्टंट आहे. कारण की आत्ता निफ्टीमध्ये ही प्राइस ॲक्शन झाली तर आपण त्या पद्धतीने डिस्कशन करतो. बँक निफ्टीमध्ये थोडीशी वेगळी प्राइस ॲक्शन झालेली असते, तिकडे काय सेटअप होऊ शकतं ते कम्प्लिटली वेगळं असतं. सेन्सेक्समध्ये थोडंसं सिमिलर असू शकतं, परंतु व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जावा ना. खूप सारे मित्र व्हिडिओ आवडतात परंतु लाईक का करत नाहीत. तर जर तुम्हाला खरोखर काही ना काही शिकायला मिळत असेल आणि जे मी सांगतो तुम्हाला ह्या गोष्टी काही पटत असतील
तर लाईक नक्की करा. 2000 लाईकचा आसपास गोल मी ठेवतो या व्हिडिओला. आय होप तुम्ही कंप्लीट करसाल. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा फर्स्ट टाईम या चॅनलवरती जॉईन झाला असाल किंवा फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब करा कारण की आपण 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणार आहोत आणि तुमच्यासाठी सरप्राईज मी ठेवलेलं आहे. तर मी वाट बघतोय की कधी 50,000 होईल आणि कधी ते रिव्हील करीन. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. निफ्टीचा चार्ट आहे तुमच्यासमोर ओपन केलेला. आज याची एक्सपायरी होती. आपण काय काय डिस्कशन केलं ते समजून घ्या की मार्केटने एक अपट्रेंड मूव्ह दाखवला होता. आपण काय डिस्कशन केलं होतं, एक जर पुलबॅक घेऊन जर वरती गेला तर एक बुलिश मोमेंटमची आपण इकडनं विचार करू शकत होतो. मार्केट गॅप अप झालं, पुलबॅक घेतला. आता पुलबॅक येणं गरजेचं होतं. तर पुलबॅक इकडनं आला, सपोर्ट घेतला. बघा कुठल्या लेवलवरती सपोर्ट घेतला, या लेवलवरती. कुठली लेवल आहे 24,635. आपण काल ही डिस्कशन केली होती का? येस, केलेली होती. त्याच्यानंतर बघा मार्केटने वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिलं आणि कुठपर्यंत आपण लेवल डिस्कशन केली होती 24,756. कन्फर्मेशनसाठी तुम्ही कालचा व्हिडिओ देखील बघू शकता. तुम्ही जर लेवल नोट केले असतील तर तुम्हाला माहिती असेल ही लेवल. त्या लेवलला टच केलं आणि तिकडनं आपल्याला एक शार्प नेगेटिव्ह साईड मोमेंटम बघायला मिळाला. आता जर कोणाला चॅनल माहिती असेल, चॅनल पॅटर्न जर कोणी प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकले असाल तर चॅनल पॅटर्नवरती हा जो व्ह्यू होता हा व्यवस्थितरित्या प्लॅन करण्यासारखा होता. जर तुम्हाला चॅनलचं नॉलेज असेल तर हा व्ह्यू तुमचा मिस झालेला नाही पाहिजे. ओके, आणि ज्यावेळेस इकडे चॅनल क्रिएट झाला ना, आता खूप सारे मित्रांचे मेसेज, सर आज जास्त ॲक्टिव्ह नव्हते तुम्ही, घरी एक फंक्शन होतं, तुम्हाला माहिती गणपतीचा पूर्ण हा माहोल चालू आहे, फंक्शन असतं, सो त्याच्यामुळे आज थोडंसं ॲक्टिव्ह नव्हतो मी मार्केटमध्ये जास्त. ठीक आहे, हरकत नाही आहे. परंतु चॅनल जर तुम्हाला माहिती असेल तर चॅनलच्या यावरती म्हणजे पॅरल चॅनलचा सेटअप क्रिएट झाला होता आणि एकदम शानदार मोमेंटम दिला. जो बघितलं तर 20 रुपयाचा जो प्रीमियम होता तो 150 रुपयापर्यंत गेला होता. म्हणजे 130 रुपयामध्ये प्रीमियम स्पाईक झाली होती पुट साईडचे. ओके, तर कोणी कोणी हा मोमेंटम व्यवस्थितरित्या कॅप्चर केलेला आहे कमेंट करून सांगू शकता. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर एक ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट फेलियर झाला, इकडे लो ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर एक डाऊन साईड मोमेंटम. आता बघा इकडे बघा, ही पण मोमेंटम एक डाऊन साईडला आलेली होती. आता ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर आपण ही लेवल का डिस्कशन केली होती त्याच्यामागचं कारण देखील तुम्हाला सांगितलं होतं. ही लेवल 24,756 ही काय मनाने लेवल टाकतोय का आपण इकडे? नाही. मार्केटमध्ये काय बनली प्रायजेक्शन, काय मार्केटमध्ये डिमांड अँड सप्लाय आहे, त्यावरून आपण ही लेवल डिस्कशन होती. लास्ट टाइम बघा ही लेवल इकडे तुम्हाला काही सिमिलरिटी वाटते की इकडे तुटला सरळ खाली, तुम्हाला काही इकडे सिमिलरिटी वाटते का? तुटला सरळ खाली. बरं, इकडनं शार्प मोमेंटम होता डाऊन साईडला बघा, आणि तसंच शार्प मोमेंटम इकडनं देखील डाऊन साईडला बघायला मिळते. म्हणजे काय इकडे की जिकडनं डिमांड, जिकडनं सप्लाय सुरुवात झाली होती त्या सप्लायपर्यंत मार्केट गेलं. इकडनं सप्लाय सुरुवात झाली होती कुठनं? या लेवलवरनं. आता कुठल्या लेवलवरनं सप्लाय आला? याच लेवलवरनं. म्हणजे कुठे ना कुठे मार्केट जे आहे ते डिमांड अँड सप्लायवरती आज व्यवस्थितरित्या काम केलेलं आहे मार्केटने. ओके, आणि आपण प्रायजेक्शन सेटअपमध्ये डिमांड अँड सप्लाय देखील शिकवलेलं आहे. ओके, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित शिकता येईल आणि सोयीस्कर जातील त्या पद्धतीने तिकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक्झॅक्ट लेवल बघा 24,756 बघितली, ती लेवल ब्रेक झाली आणि 24,520 क्लोजिंग आहे ती 24,580च्या आसपास आहे. म्हणजे अजूनही क्लोजिंग कुठे आहे? 24,500च्या वरतीच आहे. परंतु ज्या पद्धतीने ही सेलिंग आली आहे, आणखी एक आपल्याला नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. हा जो लो आहे, ओके, या लोपर्यंत आपल्याला निफ्टी जाताना दिसू शकतं. इथपर्यंत जर गेला तर काही मोठं आश्चर्य वाटायला नको. बरं, आता हे सगळं झालं वरच्यावर, परंतु नक्की प्रायजेक्शन बनती काय हे खूप इम्पॉर्टंट आहे ना. ओके, नक्की प्रायजेक्शन बनती काय हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इकडे थोडा चार्ट जर बघितला तर ही अशा पद्धतीने प्रायजेक्शन ती वरती गेला, खाली आला, इकडे एक नेकलाईन क्रिएट केली, वरतून खाली आला. तर ही प्रायजेक्शन जर तुम्ही बघितली तर बऱ्यापैकी मित्रांना समजू नये की ही प्रायजेक्शन काय क्रिएट होती. म्हणजे जर बघितलं इकडनं जर आपण असे सपोर्ट ड्रॉ केला इकडे आणि थोडंसं जर इकडे लक्ष दिलं तर ही प्रायजेक्शन कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय बनते. ओके, आता थोडंसं वेळ घेईल ह्या प्रायजेक्शनला ॲक्टिव्ह होण्यासाठी, परंतु आत्ता जे काही बनते उद्याच्या दिवसासाठी त्याचा आपल्याला विचार करायचा इंट्राडेसाठी. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा.
बरं, आता इकडनं आपण गेले 2 ते 3 दिवस झाले ही लेवल डिस्कशन करत होतो. त्यांनी ब्रेकआउट पण दिला. ब्रेकआउटमध्ये मोमेंटम पण झाला बुलिशचा, जो आपण डिस्कशन केला होता. बरं, आता आपण काय लक्ष ठेवायचं होतं काल आपल्याला, की हा जो स्विंग आहे, या स्विंगच्या नंतर मार्केट एक दिवस टिकलं पाहिजे, तर आपण मोठा मोमेंटमचा विचार करू शकतो. मार्केट टिकलं का? नाही टिकलं. मार्केटने इकडे काय झालं, परत सेलर इकडे ॲक्टिव्ह झालेले आहेत. मग आता लक्षात ठेवा, की जर सेलर ॲक्टिव्ह झालेले आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, पुलबॅकवरती सेलिंगचा विचार करणं इम्पॉर्टंट आहे. बरं, आता हा एक सपोर्ट आहे. एक सेकंड. या सपोर्टला आपण मार्क करतो आणि हा सपोर्ट निफ्टी येताना दाखवू शकते. आजचा इंट्राडे मार्क करू शकतो. बरं, आता ही जी लेवल बनली याच्यामध्ये आणखी एक सपोर्ट आहे का? येस, या लेवलवरती एक सपोर्ट आहे. म्हणजे आपल्याला 2 लेवल डाऊन साईडच्या मिळाल्या ते. आता आपल्याला नो ट्रेडिंग झोन इकडे ठरवणं गरजेचं आहे आणि कालचा जो हाय होता तो आपण करणार आहोत ॲज अ रेजिस्टन्स कन्सिडर आणि ही मिळाली आपल्याला एक रेंज. काय झालं आता, आपल्याला डाऊन साईडच्या 2 लेवल मिळाला. हा एक सपोर्ट, हा एक सपोर्ट आणि हा एक सपोर्ट आहे, जो आजचा देखील लो आहे, साधारण 24,520चा. तो ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत लक्षात ठेवा, सेलिंगचा व्ह्यू बनत नाही. लक्षात ठेवा. ओके, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही, कुठली लेवल? 24,520ची, तोपर्यंत निफ्टीमध्ये सेलिंगचा व्ह्यू बनण्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. ओके, मग तुम्हाला एक गोष्ट कळली की बाबा जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार डोक्यामध्ये आलाच नाही पाहिजे. म्हणजे काय आहे की तुमचा दिवस थोडासा कम्फर्टेबल जाऊ शकतो. फक्त उघडले मार्केट, घे पुट, घे कॉल, घे पुट, घे कॉल, असं जर तुम्ही रँडमली करत असाल तर रामरामला मार्केटला आत्ताच रामराम ठोका. कारण की तुमची जर्नी खूप लांबपर्यंत नाही जाणार आहे. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये टिकणं इम्पॉर्टंट आहे. मार्केटमध्ये कमीत कमी ट्रेडवरती आपण कसं लांबपर्यंत जाऊ शकतो हे इम्पॉर्टंट आहे. आपण एखादा ट्रेड प्लॅन करतोय किंवा एखादी एंट्री आपण प्लॅन करतोय, तर ते एंट्री प्लॅन करताना सगळ्या गोष्टींवर टिक झाले की नाही ते इम्पॉर्टंट आहे. आता खूप मित्रांना माहीत नसतं सगळ्या गोष्टी म्हणजे काय. तर सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्ही चेक केला आहे का? तुम्ही तुमची पोझिशन सायझिंग चेक केली आहे का? तुम्ही तुमचं टार्गेट चेक केलं आहे का? तुम्ही तुमची एस-सेल चेक केला आहे का? तुम्ही तुमचा इंट्राडेची रिस्क चेक केली आहे का? तुम्ही म्हणसान की सर इतके पॉईंट चेक करावं लागतात इंट्राडे एक ट्रेड करण्यासाठी? इतके पॉईंट चेक करायलाच पाहिजे. जर तुम्ही एखादा जरी पॉईंट मिस करत असाल तर त्या ट्रेडची विनिंग होण्याची पॉसिबिलिटी लेस होतीये. आता तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय विचार करता ज्यावेळेस कुठलाही ट्रेड तुम्ही पंच करताय. ओके, कुठलाही ट्रेड तुम्ही घेण्याची तयारी करताय त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये काय विचार चालू असतो हे लक्षात ठेवा. तुमच्या माइंडमध्ये फक्त असतं की इतके लॉट जर घेतले तर इतके पॉईंट जर कॅप्चर झाले तर आपलं कॅपिटल इतकं होईल. आपण असं तुमच्या माइंडमध्ये तुमच्या कॅपिटलनुसार तुम्ही त्याचे स्वप्न बघता. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे, परंतु स्वप्न रिॲलिटीमध्ये जगण्याचा प्रयत्न करा. आता तुम्ही मला सांगितलं सर हे काय बोलतो तुम्ही, स्वप्न रिॲलिटी म्हणजे काय? की जे स्वप्न बघतोय आपण ते पूर्ण होणार आहे नाही होणार हे तुमच्या हातामध्ये असतं. त्यामुळे फक्त स्वप्न नाही बघायची की इतके लॉट टाकले तर इतकं होईल, नाही. त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितले 5-6 गोष्टी, त्या जर तुम्ही विचारात घेत असाल तर तुमची जर्नीचा ग्राफ असा असेल. जर तुम्ही त्या गोष्टी कन्सिडर करत नसाल तर तुमचा ग्राफ इथपर्यंत पण पोहोचणार नाही. तो ग्राफ इथून खाली कितीही जाऊ शकतो, परंतु त्याला जर तुम्ही एकदा खाली पडले तर तुम्हाला याच्यावरती म्हणजे हा जो झिरो असेल इथपर्यंत येण्यासाठी देखील खूप स्ट्रगल आहे. परंतु तुम्ही जर इथेच तुम्हाला समजलं की बाबा ह्या गोष्टी अशा नसतात तर याला वरती जाण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे. कोणाकोणाला खूप बोर वाटत असेल हा सेशन, परंतु इम्पॉर्टंट गोष्टी सांगतोय. ओके, तर प्रत्येक व्यक्तीने कमेंट करून सांगायचं की तुम्ही जर एखादा ट्रेड पंच करत असाल तर तुमच्या माइंडमध्ये काय चाललेलं असतं. जर तुमच्या माइंडमध्ये ह्या गोष्टी नसाल तर कधीही तुम्ही या मार्केटमध्ये टिकू शकत नाही. ओके,
सो लक्षात काय ठेवायचं आहे, कुठलाही ट्रेड एंट्री करण्या अगोदर आपल्याला खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट करणं गरजेचं आहे. पहिलं तर आपलं जे कॅपिटल आहे ते कसं सेफ राहता येईल याचा विचार करायचा आहे. कॅपिटल पहिलं कसं सेफ राहता येईल त्याचा विचार करायचा आहे. कॅपिटल सेफ असेल तर मग पुढचा विचार करायचा आहे. मी जिमचं उदाहरण दिलं होतं काही दिवसापूर्वी. कोणाकोणाच्या लक्षात आहे मला नक्की सांगा. आणि ज्यावेळेस फ्री टाईम असेल किंवा व्हिडिओ अजून मोठा करू शकत आणि त्यावेळी मी तुम्हाला परत एकदा ते सांगेन काय उदाहरण. ओके, बरं. आता इकडनं हा सेलिंग साईडला आलेला आहे. आता लक्षात काय ठेवायचं आहे, 24,520ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत विचार करायचा नाही. परंतु जर ही लेवल अशा पद्धतीने प्राइस ॲक्शन जर झाली, कन्सोलिडेशन झालं, बेरिश फ्लॅग एंड होल्ड झाला आणि त्याच्यानंतर जर 24,520 ही जर लेवल ब्रेक होत असेल तर दोन लेवल आपल्याला डाऊन साईडला ॲक्टिव्ह होतात. मग ती आहे 24,465 ती फर्स्ट लेवल. सेकंड लेवल आहे 24,400, म्हणजे साधारण 24,425 100 120 पॉईंटचा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आता ह्या दोन लेवल आपल्याला तर ठळक इकडे मार्केट दाखवतं म्हणजे दिसतं ते. बाकी तुमची ट्रेलिंगची स्किल कसं आहे त्याच्यानंतर तुम्ही याचा विचार करू शकता. ओके, सो आय होप सेलिंग साईडचा व्ह्यू तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता लक्षात ठेवा, जर खूप मित्रांचे मेसेज होते की गॅप अप किंवा गॅप डाऊन झाला तर काय करायला पाहिजे. जर उद्या मार्केट जर गॅप डाऊन झालं 70 ते 80 पॉईंट जर गॅप डाऊन झालं तर फ्रेश सेलिंगला टाळणं गरजेचं आहे. फ्रेश सेलिंग, कारण की जर बघितलं तुम्ही तर 120 पॉईंटचा स्पेस आहे आपल्याकडे डाऊन साईडला. जर हा 70 पॉईंट जर गॅप डाऊन झाला किंवा गॅप डाऊन जर झाला तर तो ऑलमोस्ट सपोर्ट लेवलवरती होते. मग 30-40 पॉईंटसाठी आपल्याला फ्रेश सेलिंगचा व्ह्यू डोक्यात ठेवणं देखील गुन्हा आहे. ओके, सो काय इकडे जर 60-70 पॉईंट जर गॅप डाऊन झाला तर एक पुलबॅक घेऊ द्या. पुलबॅक घेतल्यानंतर या लेवलवरती जर काही प्राइस ॲक्शन क्रिएट झाली अशा पद्धतीची किंवा काही डबल टॉप वगैरे क्रिएट झाला जे की सेलिंगचं इंडिकेशन देत असेल तर मग आपण तिकडनं एक ॲग्रेसिव्हचा परत ह्याच लेवलच्या आसपास 24,520च्या आसपासच आपण एक सेलिंगचा विचारात व्ह्यू घेऊ शकतो जो की असायला पाहिजे ह्याच लेवलवरती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्याचा जो बुधवार आहे, उद्या मार्केटनी ही लेवल ब्रेक करणं थोडंसं कठीण आहे. जरीही तुम्हाला इकडे आज बसा मार्केट खाली येताना दिसला असेल तरी की उद्या ही लेवल ब्रेक करणं थोडंसं कठीण आहे. का तर एक मोमेंटम आज झालेला आहे. ओके, मार्केट रोज मोमेंटम नाही देत, लक्षात घ्या. मार्केट रोज मोमेंटम नाही देत. मार्केट जर 5 दिवस ट्रेडिंग सेशन असतो एका वीकचा तर मार्केट 2 दिवस मोमेंटम देतं आणि 3 दिवस साईडवेज राहतं. हा मार्केटचा डेटा सांगतो. मे बी थोडंसं उलट पण होऊ शकतं. एखाद्या आठवड्यात 3 दिवस मोमेंटममध्ये राहील आणि 2 दिवस साईडवेज राहील असं होतं. बरं, आता आजचा दिवस तो मोमेंटममध्ये गेला आहे. मग आता याची पॉसिबिलिटी काय आहे की साईडवेज होण्याची पॉसिबिलिटी शक्यता जास्त आहे. परंतु साईडवेज असं नाही की तो साईडवेज राहील आणि एखाद्या शेवटच्या तासामध्ये एक शार्प सेलिंगचा मोमेंटम देखील देऊ शकतो. परंतु आता जर एक मोमेंटम डे निघून गेलेला आहे तर थोडंसं आपल्याला अलर्टमध्ये जाणं गरजेचं आहे. आपल्या गाडीचे ब्रेक चेक करणं आपलं काम आहे. ओके, चल, आय होप तुम्हाला लेवल समजलं असतील. डाऊन साईडच्या बुलिश साईडला काय करायचं लक्षात घ्या. बुलिश साईडला थोडंसं रिस्क वाढलेली आहे. मार्केटमध्ये बुलिश साईडला जाताना रिस्क वाढलेली आहे. बरं, आता इम्पॉर्टंट लेवल काय इकडे राऊंड लेवल येते 24,700ची. ती आसपास ती एक सिंगल कॅन्डल जिथनं ड्रॉप झाली होती त्या लेवलच्या आसपास येते. आजचा इंट्राडे एक इम्पॉर्टंट असणार आहे 24,756 जे की आपली कालची इंट्राडेची हायची लेवल होती. या दोन लेवल, याच्यापेक्षा बुलिशचा विचार करायचा नाही मोठा. बरं, आता बुलिश साईडला लगेच असं गेलं तर असं लगेच मार्केटवरती पळणार का नाही. काही ना काही इकडे मार्केटला एक बेस क्रिएट करणं गरजेचं आहे इंट्राडेमध्ये. आता ही लेवल तर आपल्याला बघायला मिळते की बुलिश आहे. ही लेवल जर ब्रेक होती तर बुलिश साईडचा विषयच बनत नाही. विषय म्हणजे व्ह्यू बनत नाही. परंतु मार्केटने जर आजचा इंट्राडे लो सस्टेन केला आणि या लेवलवरती येऊन एखादा छोटा मोठा डबल बॉटम इकडे क्रिएट केला आणि त्याच्यानंतर जर बुलिश साईड म्हणजे 24,633 ही जी रेजिस्टन्स लेवल आहे ही जर ब्रेक केली तर रिस्क मॅनेजमेंट करून, आता रिस्क मॅनेजमेंट काय की लॉट साईज थोडीशी आपण कमी करू शकतो. जितके तुम्हाला मॅनेज करायचं आहे थोडं रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. रिस्क कमी करणं गरजेचं आहे बुलिश साईडला उद्याच्या दिवशी तरी. बिकॉज ज्या पद्धतीने सेलिंग आली आहे बुलिश साईडला मार्केट मोठा ट्रेंड दाखवणं खूप कमी पॉसिबिलिटी आहे. आणि जर मोठा ट्रेंड बुलिश साईडला दाखवत नसेल, मार्केट जर एकदम गोगल गाय सारखं चालत असेल तर त्या गोगल गायच्या चालण्यामध्ये काय होणार आहे. प्रीमियम वाढणार आहे का?
खूप खूप कमी चान्स आहे की प्रीमियम कमी वाढायचे. त्यामुळे थोडंसं मार्केट जरी बुलिश झालं तर त्याचा वेग जो असेल तो स्लो असेल आणि मोमेंटम जर लेस असेल तर ऑप्शन बाईंग करणं व्हेरी व्हेरी रिस्की. ओके, अक्षर सोडून द्या, फिलिंगवरती लक्ष द्या. ओके, व्हेरी व्हेरी रिस्की. सो लेवल जरी बुलिश तुम्हाला दिसत असल्या, इकडे आपण डिस्कशन करतोय, परंतु रिस्क मॅनेजमेंट करणं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. 24,756 या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात आहे बुलिश साईडला. इम्पॉर्टंट झोन आहे 24,633, 24,520. ओके, 24,520 सपोर्ट, 24,633 रेजिस्टन्स. क्लिअर कट नो ट्रेडिंग झोन. वाचायचा असेल कॅपिटलवाला तर हा झोन वाचायला शिका. ओके, रीड करायला शिका झोन. ओके, जे लोक अगोदरपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती की ही मॅजिक काय आहे. ती मॅजिक म्हणजे सेन्स काही रॉकेट सायन्स नाहीये. फक्त लक्षात काय ठेवायचं की हा जो झोन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, इतकं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, चला जायचं नाही. मी काय सांगितलं तुम्हाला, निफ्टीचा ॲनालिसिस झालं म्हणजे ॲनालिसिस व्हिडिओ संपला, लर्निंग संपलं असं नाही. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बाकी आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी प्रायजेक्शन आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय शिकण्यामध्ये, जे मी सांगतोय तुम्हाला हे तुमच्यापर्यंत पोहोचतंय, तर मध्ये मध्ये सोडून जाण्यात काही लॉजिक नाही. ओके, बँक निफ्टीचं ॲनालिसिस करूया. ओपनिंग कॅन्डल कुठली होती बँक निफ्टीची? दिस इज द ओपनिंग कॅन्डल. ओके, 5 मिनिटाची टाइम फ्रेमवरती जाऊया आणि जर बघितलं तर 9:15ची ही कॅन्डल आहे. आता आपण डिस्कशन काय केलं होतं लक्षात घ्या की बुलिश साईडला जाताना एक पुलबॅक घेणं गरजेचं या लेवलवरती, तिकडनं कन्सोलेशन करून लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. तर हा सडनली ब्रेक करून गेला, डाऊन साईडला सडनली ब्रेक केला, हरकत नाहीये. परंतु इकडे जर बघाल तर बुलिश साईडला थोडंसं इकडे ट्रॅप केलेलं आहे, त्याचाच वाद नाही. परंतु डाऊन साईडला जर बघितलं तर लेवल ब्रेक झाली आणि एक छोटासा इकडनं येऊन छोटासा टप्पा पण खाल्ला, छोटा लेवल ब्रेक, आणि त्याच्यानंतर परत डाऊन साईडला काय लेवल होती आपली शेवटची 53,600, त्या लेवलला हिट केले. ओके, सो एक ओके ओके मोमेंटम होता. बुलिश साईडला थोडंसं ट्रॅप केलं आणि होतं बँक निफ्टी थोडासा वेगळा चालतोय निफ्टीच्या कम्पेअरला. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. ट्रिपल बॉटम म्हणू शकतो आपण याला. थोडासा आपण स्पेस ठेवूया जेणेकरून इतकं काठावर नकोच राहिला. ओके, 53,578चा सपोर्ट बनलाय, 53,800 एक रेजिस्टन्स आहे आणि कन्सिडर करायचा आपल्याला हा नो ट्रेडिंग झोन. आता का कसं हे पण एक्सप्लेन करतो मी. जेव्हा इकडनं फॉल आला होता तेव्हा मार्केट या लेवलवरती सपोर्ट घेतलं होतं. परत सेकंड टाइम बघा इकडे थोडंसं झिगझॅग केलं होतं आणि याच लेवलवरनं परत एक प्राइस ॲक्शन क्रिएट करून एक ब्रेकआउट आला होता. ही लेवल थोडीशी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे बिकॉज राऊंड लेवल देखील आहे 53,800 राऊंड लेवल देखील आहे, त्याच्यामुळे ती आपण ॲज अ रेजिस्टन्स म्हणून कन्सिडर करतोय. सपोर्ट जर बघितला तर आजचा इंट्राडे लो आहे 53,578. लास्ट टाइम पण या लेवलच्या आसपास होता, एक खाली वीक तयार केली, त्यामुळे थोडेसे आपल्याला 53,578 घेणं कन्सिडर केलेलं आहे आणि ॲव्हरेज क्लोजिंग 53,660 आहे. तर इकडे काय बघायला मिळते की प्राइस ॲक्शन डाऊन साईडला आली, मल्टिपल सपोर्ट क्रिएट केले, वरती गेली प्राइस, ब्रेकडाऊन फेलियर झाला, ब्रेकआउट फेलियर झाला आणि त्याच्यानंतर प्राइस परत एक चॅनल क्रिएट करून डाऊन साईडला आली. आता ही जी इम्पल्सिव्ह वेव्ह क्रिएट झाली ना, तर इम्पल्सिव्ह वेव्ह नंतर एक करेक्टिव्ह वेव्ह क्रिएट होईल. करेक्टिव्ह वेव्ह नंतर जर इंट्राडे लो ब्रेक होईल तर परत एक इम्पल्सिव्ह आपल्याला डाऊन साईडला मिळण्याची एक हाय पॉसिबिलिटी आहे. ओके, सो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आत्ता जर बघितलं तर एका कन्सल्टेशन नंतर परत आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळते आणि थोडंसं एक राउंडिंग टॉप इकडे तयार केलेला आहे. तर एक पुलबॅक घेऊन एक किंवा एक चॅनल क्रिएट करून जर लेवल ब्रेक होते तर आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम मिळण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. बरं, आता मिळणारची हाय पॉसिबिलिटी आहे ते पण सगळं खरं आहे, पण लेवल काय बनते बाबा बाबा बाबा. लक्षात घ्या, जर इकडनं फॉल झाला तर तो मोठा फॉलमध्ये कन्सिडर होऊ शकतो. येस, मोठ्या फॉलमध्ये कन्सिडर होऊ शकतो. इम्पॉर्टंट लेवल आहे. कॅन्डल टू कॅन्डल जाऊया आपण. मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया.
काहीशे लेवल आपण इकडे मार्क केल्यात आणि मोठ्या लेवल मार्क केलेल्या आहेत. मोठ्या म्हणजे इन द सेन्स की लॉंग मूव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. लक्षात ठेवा ही इम्पॉर्टंट लेवल आहे 53,578. एक पुलबॅक किंवा या पद्धतीने जर कन्सोलिडेशन केलं आणि येऊन जर लेवल ब्रेक झाली तर या लेवल ॲक्टिव्ह होताना दिसतील. आता इकडनं पडलाय म्हणजे डायरेक्ट याच्यावरती येऊन अडकणार असं नाही. इथं अडकायला खूप सारे सपोर्ट आहे छोटे छोटे, तर ते इंट्राडेमध्ये कन्सिडर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग पहिलीची लेवल जर बघितलं तर 53,338ची लेवल आहे. ओके, ही लेवल फर्स्ट. सेकंड जर बघितली तर 53,155ची लेवल आहे. या 2 लेवलपर्यंत ठीक आहे. जर तुमचं स्किल चांगलं असेल ट्रेलिंगचं तर त्याच्यानंतर या 2 लेवलचा विचार करू शकता. नाही तर इथे पूर्ण डे क्लोज केला तरी काही हरकत नाही. बाकी तुमची मर्जी आहे रिस्क टू रिवॉर्डनुसार. 52,950 आणि 52,790 या डाऊन साईडच्या लेवल ओपन होतात. ते डाऊन साईडला लेवल जास्त मोठ्या आहेत आणि जास्त लेवल देखील आहेत. बेसिकली 2 ते 3 लेवल असं पण 4 लेवल आपण डिस्कशन केले, कारण की एक मोठा ट्रेंडिंग मोमेंटम आपल्याला आफ्टर दिस सपोर्ट बघायला मिळू शकतो. बुलिश साईडला तेच तुम्हाला सांगितलं मी निफ्टीप्रमाणे की बुलिश साईडला जाताना रिस्क हाय आहे. पहिली गोष्ट तर बुलिश साईडला मोमेंटम स्लो असू शकतो, गोगल गाय मोमेंटम. त्यामुळे जर तुम्हाला बुलिश साईडला ॲक्टिव्ह होत असेल प्राइस ॲक्शन, बुलिश साईडला सिनेरो क्रिएट होत असेल तर आपल्याला पहिलं तर बघावं लागेल की आपली रिस्क किती आहे. रिस्क जर कमी असेल आणि जर तुम्ही इकडे एखादा व्ह्यू प्लॅन करत असाल आणि तिकडे एस-एल जाण्याची पॉसिबिलिटी जर हाय असेल आणि एस-एल जर गेला तर खुशी खुशी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. एस-एल देताना दुःख नाही वाटलं पाहिजे. आता मी हे का बोलतोय, कारण की जिकडे माहिती की खड्डा खोल आहे त्या खड्ड्यात पडण्याची पॉसिबिलिटी हाय आहे, परंतु त्या खड्ड्यात जर पडलं तर एखादा डायमंड देखील हाताला लागू शकतो. सांगायचं तात्पर्य तर मग पडताना खड्डा खोल आहे त्याच्यामुळे थोडंसं डोक्यात हेल्मेट, आर्म गार्ड, नी गार्ड ह्या गोष्टी जर तुम्ही घालून जर खड्ड्यात पडले आणि जो हिरा आहे तो नाही हाताला लागला तर आपलं साजूकपणे वरती येऊ शकतो आपण, हरकत नाही ना. मग थोडीशी सेफ्टी घेतली आपण थोडक्यात अंगाला न लागण्याची. परंतु जर पडले आणि लागला हाताला जर डायमंड आणि ते डायमंड घेऊन जर वर आले तर बल्ले बल्लेच आहे ना. सो त्याच्यामुळे जिकडे थोडीशी रिस्क जास्त आहे तिकडे आपल्याला काय करायचं आहे, प्रोटेक्शन यूज करणं गरजेचं आहे. आता त्याला वेगळ्या वेमध्ये नका घेऊ. ओके, सो काळजी करणं गरजेचं आहे आणि तिकडे ती रिस्क आपल्याला दिसते तर त्या रिस्कनुसार आपल्याला तो व्ह्यू घेणं गरजेचं आहे. 53,900, 53, ऑलमोस्ट 54,000 आणि आजचा जो हा स्विंग ट्रेड झाला होता तो म्हणजे ऑलमोस्ट 54,100. मग काय लेवल बनतं ते 53,800चा रेजिस्टन्स जर ब्रेक होईल तर 53,900 फर्स्ट, 54,000 सेकंड, 54,100 थर्ड. या लेवल आपल्याला बुलिश साईडला दिसतात. रिस्क मॅनेजमेंट करणं याच्यात मोठी कला असणार आहे. ओके, सो लेवल मार्क जर करत नसेल तर मार्क नक्की करत जावा, कारण की त्याचा उपयोग तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये होऊ शकतो, मार्केट गाईड करायला. ओके, नो ट्रेडिंग झोन जर बघितलं तर 53,800, 53,578 बऱ्यापैकी नो ट्रेडिंग झोन आहे. बाकी काही जास्त मी तुम्हाला नो ट्रेडिंग बाबतीत सांगणार नाही, कारण की तो खूप इम्पॉर्टंट आहे, एवढंच सांगेल. सेन्सेक्स सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. छोटासा डबल बेस तयार केला इकडे चॅनलवरती. लक्षात काय ठेवायचं आहे, आजचा इंट्राडे लो हा लो ब्रेक होतोय, याच्यामध्ये वॉटरफॉल सुरू होईल. जसे धबधब्यासारखं पाणी पडतं तसं हा लाल डाऊन साईडला मोमेंटम देण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. तर द्यायची पॉसिबिलिटी पण आपल्याला एकच लेवल इम्पॉर्टंट इकडे दिसते, ही एक लेवल आहे. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे जो की मल्टिपल सपोर्ट होता. आणि इकडे जर बघितलं ही एक लेवल बनते. एक लेवल आणखी इकडे आपण ॲड करूया, छोटीशी एक छोटा सपोर्ट आहे तर इकडे. ओके, तर ही लेवल एक कन्सिडर करू शकता. आता हा
ट्रेंड लाईन मी डिलीट करतो जेणेकरून तुम्हाला समजलं असेल त्याचं महत्त्व. भला मोठा नो ट्रेडिंग झोन इकडे बनतोय. आता याची एक्सपायरी परवा दिवशी लक्षात ठेवा. उद्या हा थोडासा स्लो राहू शकतो. डाऊन साईडच्या लेवल आधी समजून घ्या जेणेकरून माइंड फ्रेश होईल तुमचं. चॅनल ब्रेक, इम्पल्सिव्ह वेव्ह, बेरिश फ्लॅग एंड पोल, इकडनं एक डाऊन साईड मोमेंटम जर आला आणि या लेवलवरती म्हणजे 80,000च्या आसपास जर याने ब्रेक केली लेवल, तर फर्स्ट लेवल 79,856 छोटासा सपोर्ट आहे. त्यामुळे आपण याला थोडंसं रेडमध्ये इकडे दाखवलं छोट्याशा हॉरिझॉन्टल लाईननी. त्याच्यानंतर मेन लेवल जर बघितलं तर 79,750च्या आसपास, जी की इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 79,579 ही एक लेवल बनते, बेसिकली थर्ड लेवल बनते. ओके, सो फर्स्ट, सेकंड, थर्ड या लेवलचा विचार आपण करायला पाहिजे सेलिंग साईडमध्ये. ओके, आता ह्या लेवल खूप सारे म्हणतात की सर कशा का ह्या लेवलच का असतात, तर हे प्राइस ॲक्शननी डिफाईन झालेले लेवल आहेत. प्राइस ॲक्शन इकडनं सपोर्ट होतं त्यामुळे वरती गेलं, इकडनं आला इकडे एक सपोर्ट झाला, त्यामुळे या प्राइस ॲक्शननुसार लेवल क्रिएट होतं ते. आणि मार्केटने रिसेंटली काय ॲक्टिव्हिटी दाखवली त्याच्या बेसिसवरती इकडे क्रिएट होतं, काय मनाने नाही आहे. हे प्राइस ॲक्शनचं सगळं रूल आहे. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला 80,300चा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. जोपर्यंत तो ब्रेक होत नाही तोपर्यंत डोक्यामध्ये बुलिशचा विचारही करायचा नाही. बरं, आता ती जर ब्रेक झाली तर काय इकडे मला बघायला मिळते एक लेवल, जेणेकरून हा सपोर्ट होता इकडे एक छोटासा पॉज घेतला होता मार्केटने. सेकंड लेवल जर बघितलं तर ही एक रेजिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतर हा एक रेजिस्टन्स आहे. तर एकदा एक सपोर्ट आहे इकडे, एकदा आणखी एक सपोर्ट घेऊ द्या आणि त्या सपोर्ट नंतर मार्केटवरती जाऊन जर 80,300ची लेवल जर ब्रेक होतीये तर आता निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये आपण डिस्कशन केलं की बुलिश साईडला रिस्क हाय आहे, तर ती रिस्क फॉलो करणं गरजेचं आहे. तर आता या इंडेक्समध्ये जास्त मी एक्सप्लेन करत नाही कारण त्या माहिती झाली तुम्हाला. तर फर्स्ट लेवल आहे 80,446, सेकंड लेवल आहे 80,574 आणि थर्ड लेवल आहे 80,673. ते दोन लेवल जरी तुम्हाला मिळाल्या तरी इकडे तुम्ही डे स्क्वेअर ऑफ केला तरी काही हरकत नाही, बिकॉज रिस्क वाढत चालली. हा रेजिस्टन्स झोनमध्ये घुसतोय आणि रेजिस्टन्स झोनमध्ये परत रिस्क हाय होते आणि मोमेंटम थोडासा स्लो होतो बुलिश साईडला जाण्याचा. ओके, सो आय होप तुम्हाला हा जो सँडविच डे आहे त्याच्यामध्ये निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, याचा ॲनालिसिस विथ प्राइस ॲक्शन विथ लेवल व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रींपर्यंत, फॅमिलीपर्यंत आणि जे लोक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत कशासाठी, लर्निंगसाठी, तिथपर्यंत व्हिडिओ पोचवा. ओके, आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर इंटरेस्टिंग एक्सपायरी अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.